काल 12वीचा बोर्डचा रिझल्ट लावून बोर्डनं खूप मोठी चूक केलेली आहे. का तर एक सिंपल मी मेसेज दाखवतोय. पहिला एका मुलीनं पाठवलं, खूप म्हणजे डिस्टर्ब करणारा मेसेज आहे की एक मुलगी आहे, सर आज नीटचा पेपर गेला, पेपरला गेलो नाही कारण मला बोर्डमध्ये 72% पडले. त्या मुलीला बोर्डमध्ये 72% पडले आणि तिला असं वाटतं की आता ती नीट क्लिअर करणार नाही. हा आहे पूर्ण मेसेज. आणि खाली मी तिला कॉल कर म्हणले आणि मी बोललो. तर अशा अनेक मेसेज पडलेले मला, कारण काल रिझल्ट लागला आणि आज नीटचा पेपर आहे. काय लॉजिक होतं काल रिझल्ट लावण्यात? बऱ्याच विद्यार्थी डिमोटिवेट झाले. आणि नॉर्मली विद्यार्थी कसे असतात, ते लहानच आहेत ना, 18 वर्षांचे, त्यांना काय समाधानच नसणार आहे कितीही मार्क जरी पडले. आणि नीट भारतातली सगळ्यात मोठी एक्झाम आहे जिथे 25 लाख विद्यार्थी बसतायत. आणि आमच्या बोर्डनं रिझल्ट आदल्या दिवशी लावलाय. मुलं डिप्रेस झाली, काही डिस्क्वालिफाय झाली आणि मग ती काय पेपरलाच गेली नाही. ही मुलगी बिचारी गरिबांच्या घरातली आहे, कशी बशी शिकते, विदाऊट कोचिंग तिनं 72 पाडले. वाईट नाही आहेत मार्क, पण तिला असं वाटतं की नीटचं कॉम्पिटिशन खूप आहे आणि ती नीट क्रॅक करणार नाही, पेपरलाच गेली नाही. समजा ही पेपरला गेली असते, भले किती मार्क्स पडू देत, नेक्स्ट इयरला काहीतरी तिने विचार केला असता गॅप घ्यायचा की नाही. आता बिनकामाचा तिला गॅप घ्यावा लागणार का? फक्त आदल्या दिवशी रिझल्ट लागल्यामुळं. अरे अख्ख्या महाराष्ट्रातली बायोची मुलं टेन्शन मध्ये आली. रिझल्ट बघितला, कमी पडले, टेन्शन वाढलं की आता उद्या माझं पेपरला काय होणार. या असे मेसेज पडलेत की मुलं पेपरला गेल्यानंतर त्याच विचारत होती की मला बोर्डला रिझल्ट कमी आलाय, नीटचं काय होणार. आज रिझल्ट लावला असता काय फरक पडला असता? आज संध्याकाळी समजा 5 वाजता 6 वाजता पेपर सुटल्यानंतर काय फरक पडणार होता? काहीच पडला नसता फरक. त्याच्या उलट चला म्हणा, आज रविवारी कसा इंजिनिअरिंग फार्मसीचे ऍडमिशन होणार आहेत ना, रात्री 11-12 वाजता लिस्ट लागतात, त्या चालतात. आणि आज रिझल्ट लागलेला काय फरक पडला असता? बरं जाऊ दे, आज रविवार आहे म्हणा, उद्या सोमवारी लावला असता तर 5 तारखेला रिझल्ट काय फरक पडला? सॉरी, 4 तारखेला रिझल्ट लागलेला, 2 तारखेलाच काय लावायचा होता? ऑलरेडी माहिती होतं ना नीटची एक्झाम आहे. तर नीटची एक्झाम आधीच डेट ठरलेली की 3 मे आहे, तर 2 मे ला काय गरज होती बोर्डचा रिझल्ट लावण्याची? डिस्क्वालिफाय झालेली मुलं तर गेलीच नाहीत. ते म्हणा आम्हाला 50% पडलेले, जाऊन तरी काय उपयोग आहे, मार्क नीटला पडले तरी आम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही. तुम्ही म्हणणार त्यांना 50% पडू शकत नव्हती तर नीटला काय केली असती? अहो काहीतरी केली असती ना. 2 वर्ष ज्या मुलांनी कष्ट घेतलंय, ज्यांना चांगले मार्क 72 मार्क पडणारी मुलं गेली नाहीत पेपरला, तर काय मोठा घोळ झाला. का मुलांचा विचार केला जात नाही? मग कुठलीही गोष्ट असते, आता ऍडमिशन प्रोसेस चालू होईल तिथेही अशाच प्रॉब्लेम होत राहत आहेत. तुम्हाला काय वाटतंय बघा, की खरोखर रिझल्ट लावणं गरजेचं होतं का 2 तारखेला की नाही? कमेंट बॉक्स मध्ये टाका.